जास्त पाण्याचा अपव्यय करू नका बरं का. आता जास्त झालंय, आता झालंय जास्त पाणी आपल्याला. आता आमच्याकडे सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त पाणी झालं. 2 दिवस तर असं वाटत होतं की आता काय होतं आणि काय नाही. महापूर 2 दिवस, त्याच्यामुळं अनेक रस्ते तुटले, संपर्क त्या ठिकाणी तुटले गावागावाचे. फार मोठं मला वाटतं ही अतिवृष्टी अनावृष्टी हा सुद्धा एक कोपच आहे, खूपच आहे. आदिभौतिक, आध्यात्मिक, आदिदैविक हे 3 ताप. मला वाटतं ते ताप घालवण्यासाठीच देवीची उपासना आहे ना जगदंबा. त्रिविध तापाची करावया झाडणी. 3 ताप कोण घालू शकते संताशिवाय आणि देवाशिवाय. म्हणून हे त्रिविध ताप मला वाटतं अतिवृष्टी, जास्त पाऊस होणं किंवा अजिबात न होणं, मला वाटतं हा आदिदैविक ताप आहे. वीज अंगावर पडून मरणं बरं का, ही काय आदिदैविक ताप आहे. शरीरामध्ये रोग उत्पन्न होणं हा आध्यात्मिक ताप आहे. आणि चोर विंचू सर्प यापासून होणारा ताप तो आदिभौतिक ताप आहे. मला वाटतं या त्रिविध तापाची निवृत्ती मला वाटतं या जगदंबेच्या कृपेनंच होऊ शकते. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा ही आमची मिराशी आहे, ही आमची मिराशी आहे, ते आम्ही जतन करू. याचा धरीन अभिमान करीन फुले जतन. देवा हे माझी मिराशी ठाव तुझ्या पायापाशी. ही आमची मिराशी आहे आणि ही आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली नियमावली आहे आणि ती आपल्याला जतन करायची. छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी महाराज. कुळीची हे कुलदेवी, कुळीची हे कुलदेवी केली ठावी संताने. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आणि याला रूपा बळे करुणे खळे हरिदासी. बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे, नाचो प्रेमे लागलो. बरवे झाले शरण गेलो, उगविलो
संकटी विठाला 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 योऽन्त प्रविश्य मम वाच्यमिमा प्रसुप्तां संजीवयत्यखिल शक्तिधर सदाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यं वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन पाण्डुरङ्गा करो प्रथम नमन दुसरे चरणा संताचे दुसरे चरण संताचिया दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी तुमच्या संत चरणासी आता माझे दंडवत तुमच्या संत चरणासी या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः अनादि निर्गुण प्रकटली भवानी अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागुणी मोह महिषासुर मर्दना लागुणी त्रिविध तापांचे करवया धाडणी त्रिविध तापांचे करवया धाडणी भक्त लागी तू पावस निर्वाणी आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा आईचा जोगवा जोगवा मागेल आईचा जोगवा जोगवा मागेल आत्मरूप गणेशो केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदो चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो आता
कुळीची हे कुळदेवी केली ठावी संताने बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी काय माझी वाणी मानेल संताशी रंजवू चित्ताशी आपुलिया माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम ऐशे देई प्रेम काही कळा. प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन सेवेसाठी म्हणून दाखवलेला भंग देहू निवासी वैराग्याचे महामेरू विश्ववंद्य श्रीमंत श्री तुकोबराय यांचा चार चरणाचा अतिशय महत्त्वपूर्ण असा अभंग आहे. आणि आपल्या कुलदेवतेचा परिचय संतांनी करून दिला असं तुकोबराय या अभंगातून आपलं मनोगत व्यक्त करतात. विठाला या पावन पवित्र भूमीमध्ये भगवती जगदंबेच्या पावन दरबारामध्ये सालाबाद प्रमाणे मला वाटतं गेली 60 वर्षाची ही परंपरा आहे. पंचतपपूर्ती म्हणून आज हे 60वं वर्ष या ठिकाणी हे ग्रामस्थ भावी निमगाव ही मंडळी मोठ्या उत्साहानं प्रेमानं हा शारदीय नवरात्र हा उत्सव दरवर्षी साजरा करतात. भगवंताच्या कृपेने संत महात्म्यांच्या कृपाशीर्वादानं वैकुंठवासी परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य प्राप्त स्मरणीय विठ्ठलनाथ बाबा यांच्या आशीर्वादानं परमपूजनीय आदरणीय गुरुवर्य भास्कर गिरीजी महाराज यांचंही त्या ठिकाणी असणारी प्रेरणा आशीर्वाद आहेत. आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान हरिभक्तीपरायण परमपूजनीय आदरणीय अशोकजी महाराज बोरुडे यांच्या सुंदर अशा मार्गदर्शनानं उपस्थितीमध्ये समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सर्वांच्या सहयोगातून अतिशय भव्य आणि दिव्य असा हा सुंदर सर्वांच्या सहकार्यातून अतिशय सुंदर असा हा उत्सव या ठिकाणी संपन्न होतोय. आज या कार्यक्रमाचा हा 3रा दिवस आहे, 3री माळ. आणि सालाबादप्रमाणे मला वाटतं गेली अनेक वर्षापासून ही सर्व भजनी मंडळ आमच्यावर भरभरून प्रेम करणारी ही मंडळी आहेत. आणि मला या ठिकाणी याही वर्षी मला वाटतं या असणारा हा 60 वर्षाचा असणारा हा कार्यक्रम आणि या कार्यक्रमाचं साक्षीदार म्हणून आम्हालाही आमंत्रित केलं, ही सेवा आम्हाला दिली. मला वाटतं बऱ्याच दिवसाचा हा संबंध आहे. वैकुंठवासी विठ्ठलनाथ बाबा ज्या वेळेला गेले, वैकुंठवासी झाले, त्यावेळेला आश्रमामध्ये कार्यक्रम चालू होते दररोज. मला वाटतं 9व्या दिवसाचा कार्यक्रम मला दिला होता. आजही मला कल्पना आहे, आठवण आहे की 9व्या दिवसाचा कार्यक्रम मला दिला होता. आणि ज्यावेळेस मी अभंग घेतला, शेवट तो भला माझा बहुगोड झाला, त्यावेळेला अक्षरशः हे गाव मला वाटतं कसं आहे, या ठिकाणी असणारी ही जी काही साधक मंडळी, साधना करणारी ही मंडळी कशी आहेत ना, मला त्यावेळेला कळालं होतं. अक्षरशः कीर्तनामध्ये भाऊसाठी, बाबासाठी ही मंडळी अक्षरशः ढसाढसा रडत होती. आणि तेव्हापासून आजता गायत, तेव्हापासून प्रत्येक वर्षी मला वाटतं या शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मला या ठिकाणी मी काय फार विद्वत प्रचूर, फार विद्वान असा कीर्तनकार नाही, पण तुमच्या प्रेमामुळं या ठिकाणी तुम्ही मला आमंत्रित करता. आणि जशी भगवती जगदंबा माता माझ्याकडून सेवा करून घेईल तसा मी सेवा करण्याचा प्रयत्न करतो. या कार्यक्रमासाठी आवर्जून मला स्वात्मानंद पुरी महाराज त्र्यंबकेश्वरचे या ठिकाणी स्वामी या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. बाकी सगळी परिसरातील गावकरी मंडळी आहे. मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण या कार्यक्रमामध्ये आहे. हरिभक्त पारायण परमस्नेही सीतारामजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली मला वाटतं ज्ञानेश्वरी पारायण आहे, गाथा भजन आहे.
गाथा भजन करणारी मंडळी आमचे वैकुंठवासी सत्यविजय महाराज सांगायचे, सप्ताहामध्ये जर गाथा भजन नसेल ना तर त्या सप्ताहाला काही अर्थ नाही बरं का. काळे महाराज ते सांगायचे, कारण गाथा भजन हा वारकऱ्याचा प्राण आहे. विठाला आणि ही सगळी भजनी मंडळ मला वाटतं हे बाहेरचं कोणी दिसत नाही व्हायचं, थोडी फार असतील 4-2 नाही का. धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद तुम्हाला. वाजल मला वाटतं पखावज वाजवण्यासाठी मला मृदुंगाचार्य मला वाटतं ही गुरु शिष्याची जोडी आहे. आमचे विलास महाराज, सार्थक महाराज शेळके. मला वाटतं बघा ना, असं आता कित्येक ठिकाणी आम्ही दररोज कार्यक्रम करतोय पण असं पाहायला मिळत नाही महाराज. एवढी मंडळी उपस्थित, गावातलं भजनी मंडळ, काय प्रेम आहे. सकाळपासून मला जवळजवळ 8-10 फोन आले असतील. सकाळी सकाळी गणेश महाराजांनी फोन केला, तुमची सेवा आहे आज. मला वाटतं अंकुश दादाचा तर कालपासूनच फोन होता. आबांनी फोन केला, विलास महाराजांनी फोन केला. काय महाराज असं कुठंच पाहायला मिळत नाही. ही सगळं भजनी म्हणा अहो, नुसतं एकमेकाच्या चेहऱ्याकडे पाहिलं हसवा लागे बस, काय नाही, बाकी काय लागत. निष्काम सेवा करणारी मंडळी आहे. आणि मला वाटतं असा परमार्थ परिसरामध्ये अहो, आता आम्ही ज्यावेळेला त्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारक जे बांधलंय ना आमचे राजेंद्र भाऊ यांनी, तिथं आमचा सत्कार केला, दर्शन घेतलं आम्ही त्या स्मारकाचं. मला वाटतं परिसरामध्ये पाथर्डी, शेवगाव ह्या 2 तालुक्यात तर कुठं असं स्मारक दिसत नाही. मला वाटतं हा आपला स्वाभिमान आहे. मला वाटतं ज्यांच्यामुळे आपण ही आज कीर्तन सेवा या मंदिरामध्ये करतोय, ज्यांच्यामुळे मंदिरं अबाधित राहिली, ज्यांच्यामुळे आमच्या माता माऊल्या अबाधित राहिल्या, ते छत्रपती शिवाजी महाराज. मला वाटतं त्यांच्याविषयी आपल्या ठिकाणी स्वाभिमानच असला पाहिजे. विठाला आपली संस्कृती आहे, संस्कृती. मला वाटतं यालाच परमार्थ कळाला असं म्हणता येईल. परमार्थ काय असतो ना महाराज, मी अनेक ठिकाणी गेल्यानंतर सांगत असतो की परमार्थ करण्यासाठी तुम्ही काय करा, एखाद्या वेळेस भावी निमगावला जाऊन बघा. अरे कार्तिक महिन्यामध्ये काकड आरतीला 100-150 लोक. मला वाटतं सगळ्या तालुक्यात 150 लोक भरणार नाहीत काकडा. आणि तुमच्या एकट्या गावामध्ये या मंदिरामध्ये एवढे, मला वाटतं महाराजांची ही, विठ्ठलनाथ महाराजांची ही कृपा आहे. आणि मला वाटतं खरंच तुम्ही लोक आहे ना, आता तुमचं काय कौतुक करावं हेच कळत नाही मला बरं का. तुम्हाला साधूची सुद्धा परीक्षा आहे तुम्हाला बरं का. साधू ओळखण्याची सुद्धा तुम्हाला दृष्टी आहे. मला वाटतं महाराजासारखे महात्मे आपल्याला या ठिकाणी लाभले. मला वाटतं हे आपल्या परिसराचं आणि या भावी नेमगावचं हे परमभाग्य आहे. अरे आमच्यासारखे कीर्तनकार तुम्हाला फुटाफुटावर भेटतील, पण मनापासून खरा परमार्थ करणारी मंडळी दुर्लभ असतात. साधू दुर्लभ असतो महाराज, महात्मा सुदुर्लभ असं सांगितलेलं, गीतेने सुद्धा सांगितलं की खरा महात्मा हा दुर्लभ असतो महाराज, कुठेही भेटत नाही. शैले शैले न माणिक्यम मौक्तिकम न गजे गजे साधवो नाही सर्वत्र चंदनम न वने वने. सगळ्याच वनामध्ये चंदन मिळणार नाही मला यागिरी. आपलं भाग्य आहे. मला तर वाटतं ही बाबांनीच हे नियोजन करून दिलं असावं. विठाला आणि मी बोललेलं महाराजांना अजिबात आवडणार नाही, मला कळत. खऱ्या महात्म्याला स्तुती केलेली अजिबात आवडत नाही, अजिबात आवडत नाही. निगर्वीपणा महाराज, मान अपमान, दंभ, द्वेष, ईर्ष्या हे सगळं बाजूला गेलेलं असतं साधूचं. हो, म्हणून मला वाटतं आपलं तुमचं आमचं हे भाग्य आहे महाराज. महाराजांचं इथं येणं, इथं राहणं, इथं वास्तव्य. आणि कारण ही भूमीच पवित्र आहे. विठ्ठलनाथ बाबांच्या पदस्पर्शानं ही भूमी पावन झालेली आहे, पवित्र झालेली आहे. आणि त्या भूमीमध्ये मला वाटतं वावगं आणि अनुचित होणारच नाही. विठाला विठाला विठाला
असणारा हा शारदीय नवरात्र आपल्या भारतवर्षामध्ये, भारत देशामध्ये, संबंध भारत देशामध्ये या शक्तीची उपासना चालू आहे सध्या. असं म्हणतात की वर्षातून 4 नवरात्र येतात ना महाराज. आषाढ महिन्यामध्ये एक नवरात्र असते, मार्गशीर्ष महिन्यामध्ये एक नवरात्र असते, चैत्र महिन्यापासून एक नवरात्र असते, आणि ही शरद ऋतूतली मला वाटतं ही असणारी शारदीय नवरात्र उत्सव, या जगदंबेच्या असणाऱ्या या नवरात्र उत्सवाचा त्या ठिकाणी असणारा हा सोहळा गावागावामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, घराघरामध्ये पाहायला मिळतो. कारण प्रत्येक घरामध्ये या जगदंबेची आज उपासना चालू आहे की नाही महाराज. प्रत्येकानं घट बसवलेला आहे आणि तुम्ही सगळं आता हे तर गाव म्हणजे हे तर आपलं अधिष्ठानच आहे गावामध्ये. मगाशी पाहिलं आम्ही लोक किती दर्शनाला येतात, किती दर्शन घेऊन जातात. अरे आपल्या जगदंबेच्या मुख कमलाकडे पाहिलं की दुसरं काहीच पाहावं वाटत नाही. विठाला विठाला अतिशय सुंदर हा उत्सव मला वाटतं लाईव्ह कार्यक्रम आहे. आमचे पत्रकार नानासाहेब महाराजांचे चिरंजीव, आम्ही तिकडे पाहतो, झालेले कार्यक्रम आम्ही सगळे पाहतो तुमचे. फार सुंदर, आणि ही सगळी सात्विक मंडळी आहे महाराज. मला वाटतं परमार्थाविषयी कुठलंही काम करत असताना त्याच्यामध्ये सात्विकता असली पाहिजे, सत्वगुण असला पाहिजे, आणि मग ते काम, ते कार्य, ती उपासना, ती साधना ही देवाला आवडत असते. विठाला विठाला अतिशय सुंदर असा साऊंड सिस्टीम मला वाटतं खूप सुंदर गोड. नाहीतर अशा सभा मंडपामध्ये काय होत असतं, आवाज थोडा व्हायबल होत असतो, पण सुंदर आहे. आवाज थोडा कमी राहिला तरी चालेल, आपल्याला काही नाही. एवढ्या माणसाला ऐकायला आलं भरपूर झालं फार. म्हणून अतिशय त्यांनाही धन्यवाद अशा प्रकारचे आहेत. म्हणून हा जो शारदीय नवरात्र उत्सव आहे महाराज, घराघरामध्ये ही उपासना आपल्याला पाहायला मिळते. का करायची होई, तर ही आपली जे कुलदैवत असतं, ग्रामदैवत असतं ना, त्याची उपासना ते मानलं पाहिजे, ही संस्कृती आहे आपली. ऋषी मुनी साधू संतांनी घालून दिलेली ही नियमावली, आचारसंहिता आहे, हे केलंच पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. परमार्थ करावाच लागतो. आपलं नेमकं उलट, आपण संसार करतो, परमार्थ तेवढ्या अट्टहासानं करत नाही. परमार्थ अट्टहासानं करावा लागतो. करावे तातडी परमार्थ. संसार होत असतो, परमार्थ करावा लागतो. विठ्ठला मला वाटतं भगवंताने आपल्याला हे जे शरीर दिलेलं आहे, मला वाटतं आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये जो घट बसलेला आहे ना, घट मातीचा, त्याचं एकच मला वाटतं उद्देश आहे की आपलं शरीर म्हणजे सुद्धा घटच आहे ना, घटच आहे. हा घट त्या जगदंबेला समर्पण करायचं आहे. हे शरीर तिथं स्थित व्हायचंय, 9 दिवस का होईना, पण तुम्ही जगदंबेच्या चरणाजवळ काय व्हा, स्थित व्हा, एकाग्र व्हा. मला वाटतं हा त्याचा उद्देश आहे. मला वाटतं ही जी काय आपली संस्कृती आहे ना महाराज, इतकी महान संस्कृती आहे, याच्या पाठीमागं अनेक भूमिका आहेत. हा जो घट बसवला ना, कारण हा घट जसं असं सांगितलं जातं ना, ज्ञानोबा वर्णन करतात की सर्वा घटी राम देहा देही एक सूर्यप्रकाशक सहस्र. आमचे तुकोबाराय सांगतात हा देह देवाला समर्पण करता आला पाहिजे का नको. देह समर्पिजे देवा भार काहीच न घ्यावा, होईल आढवा तुका म्हणे आनंद. हे देह, हे घट देवाला समर्पण करून पहा, आणि मग काय आनंद होईल मग कळेल. विठाला विठाला त्याच्यावर संकल्पना केलेल्या आहेत. मला वाटतं संतांनी हे जे संस्कार आपल्याला दिलेत ना परमार्थाचे, त्याच्या पाठीमाग विज्ञान आणि अध्यात्म दोन्ही गोष्टी आहेत. आपण ज्या वेळेला हा घट बसवतो
मातीवर बसवतो की नाही, आणि त्याच्या भोवती काय टाकतो, ज्वारी, गहू, हरभरा, जवस असे टाकतो की. याचं कारण आहे, मला वाटतं याच्यातून आपल्याला ही एक प्रेरणा मिळते की ठिबक सिंचन, जास्त पाण्याचा अपव्यय करू नका बरं का. आता जास्त झालंय, आता झालंय जास्त पाणी आपल्याला. आता आमच्याकडे सुद्धा तुमच्यापेक्षा जास्त पाणी झालं. 2 दिवस तर असं वाटत होतं की आता काय होतं काय नाही. महापूर 2 दिवस, त्याच्यामुळं अनेक रस्ते तुटले, संपर्क त्या ठिकाणी तुटले गावागावाचे. फार मोठं मला वाटतं ही अतिवृष्टी अनावृष्टी हा सुद्धा एक कोपच आहे ना, खूपच आहे. आधी भौतिक, आध्यात्मिक, आधिदैविक हे 3 ताप, मला वाटतं ते ताप घालवण्यासाठीच देवीची उपासना आहे ना जगदंबा. त्रिविध तापाची करावया झाडणी. 3 ताप कोण घालू शकते संताशिवाय आणि देवाशिवाय. म्हणून हे त्रिविध ताप, मला वाटतं अतिवृष्टी, जास्त पाऊस होणं किंवा अजिबात न होणं, मला वाटतं हा आधिदैविक ताप आहे. वीज अंगावर पडून मरणं बरं का, ही काय आधिदैविक ताप आहे. शरीरामध्ये रोग उत्पन्न होणं हा आध्यात्मिक ताप आहे. आणि चोर, विंचू, सर्प यापासून होणारा ताप तो आधी भौतिक ताप आहे. मला वाटतं या त्रिविध तापाची निवृत्ती मला वाटतं या जगदंबेच्या कृपेनंच होऊ शकते. विठाला बघा तुम्ही, आपल्याला प्रेरणा मिळते जी गेलाय, जास्त पाण्याचा अपव्यय करू नका, जास्त नासाडी करू. ज्ञानोबा सुद्धा सांगतात, तैशी मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव संतोषे. वनस्पतीच्या झाडाच्या मुळाला पाणी दिलं की वर पाणी द्यायची गरज नाही. आणि बघा तुम्ही काय सिंचन करिता मूळ वृक्ष बोलावे सकळ, ती एक प्रेरणा मिळते. आणि पहिले लोक असं म्हणतात की घरचंच धान्य पेरायचे, पेरायला आपलं घरचंच वापरायचे ना चांगलं, तर त्याची उगवण कशी होते, मला वाटतं ते 4-4 दाणे सगळे टाकून अगोदर पाहिजे. मला वाटतं हे सुद्धा एक संकल्पना त्यातूनच आहे. आपल्या देवीची उपासनाही त्यातून घडते बरं का, परमार्थही घडतोय. आणि संसार, परमार्थ आणि संसाराचा जोड घातलाय आपल्या संस्कृतीनं. विठाला अनेक काही घेण्यासारखं आहे महाराज, खूप काय. आपली संस्कृती महान आहे, त्याचे अनेक अर्थ अशा प्रकारचे आहेत, वेगवेगळ्या मताप्रमाणे त्याचे अर्थ लावतायत. आणि म्हणून आपली संस्कृती महान अशा प्रकारची आहे. मला वाटतं आपल्या या महाराष्ट्रामध्ये या आदिशक्तीची 3.5 शक्तिपीठ आहेत. 3.5 शक्तिपीठ आपल्या या राष्ट्रामध्ये आहेत. म्हणून याला महाराष्ट्र म्हणतात. महान आहे राष्ट्र, भाग्यवान आहोत आपण. म्हणून या शक्तीची उपासना करत असताना असं सांगितलं जातं की ही शक्ती कोण, असं सांगितलं जातं की काही देव झालेले असतात, काही देव केलेले असतात, आणि काही स्वयंभू असतात. झालेले देव मनते संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे मग स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. यज्ञ यागासारखे कर्म करून, यथासांग कर्म करून स्वर्ग प्राप्त करून घेता येतो ना. हे स्वर्गात राहणारे हे जे सगळे आहेत ना लोक, मला वाटतं यांनी पुण्य केलेलं आहे, आणि त्या पुण्याच्या बळ जोरावर त्यांना स्वर्ग लोक मिळतो. आता स्वर्गात काय कमी आहे का? चिंतामणीच्या सडका, कामधेनूचे खिल्लारे, काय कमी आहे? सगळं काय आहे, मूर्तिमंत भोग प्राप्त आहेत. पण हे कशाने मिळतात, तर पुण्याने मिळतात. पण जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंतच तिथं राहता येतं. एकदा पुण्य संपलं ना, जब पुण्याची पावटी सरे सवेची इंद्रपणाची उठी उतरे, येऊ लागती माघारे मृत्यू लोका. असं म्हणतात की एकदा रामप्रभू आणि सीता माता वनवासामध्ये असताना एका झाडाखाली बसलेले, पावसाळ्याचे दिवस आहे, आणि झाडाखाली बसलेले आहेत. आणि एकदम रामप्रभू हसले अचानक.
सीता मातेने विचारलं, प्रभू का बरं हसले तुम्ही? रामप्रभू म्हटले, उगीच हसलो. नाही नाही, शहाणी माणसं उगीच हसत. सांगा काय, कशामुळे हसले सांगा. सांगावं लागलं, हट्ट विचारलं, सांगितलं. सीते, ही जी मुंगळ्याची रांग चालली ना समोर, ही एका मागे एक चाललेली मुंगळी, आणि एका मुंगळ्याच्या पाठीवर दुसरा मुंगळा बसलेला आहे ना. म्हटले तू पूर्वी इंद्र होता. म्हणजे इंद्राला सुद्धा मुंगळा व्हावं लागतं पुण्य संपल्यानंतर. म्हणून हे झालेले देव आहेत, काही केलेले देव असतात. केलेले देव आपण पोळ्याच्या वेळी, आता बैल पोळा झालाय ना, शेतामध्ये म्हसोबा असतो ना आपल्या, आणि त्याला शेंदूर लावतो आपण. मग ते बोट शेंदुराचे त्या म्हसोबाला लावले की उरलेला शेंदूर असतो ना बोटाला, त्याच्या शेजारच्या दगडाला लावतो आपण. दुसऱ्या वर्षी तो सुद्धा देव तयार होतो. हे केलेले देव आहेत. मला वाटतं आपल्यापेक्षा माता माऊल्यांना जास्त माहिती आहे केलेले देव. झालेले देव हे स्वयंभू आहेत. सूर्य, शक्ती, गणेश, विष्णू आणि शंकर हे 5 देव स्वयंभू आहेत. हे केलेले नाहीत, झालेले नाहीत, स्वयंभू आहेत. हे यांचा कधीच नाश होत नाही. अविनाशाशी पाहे नाश कैचा, हे अविनाशी आहे. आणि मला वाटतं ते अविनाशी आहेत. म्हणूनच आपल्याला अविनाशी जर व्हायचं असेल ना, तर मग त्यांची उपासना करायची. अविनाश करी आपोलिया, अविनाश करी आपोलिया, अविनाश करी आपोलिया, अविनाश करी लावी मना पिशे गोविंदाने, लावी मना पिशे गोविंदाचे, मना पिशे रते माये दुखाचे जणे, लावी मना पिशे गोविंदाचे, लावी मना पिशे आदि अशा प्रकारची असणारी ही जगदंबा आहे. तिला आदिही नाही आणि अंतही नाही. आदी नाही आणि अंत नाही, अनादी अशा प्रकारचे आहे. म्हणून जुनाट जुगादीचे नाणे म्हटले, बहुत काळाचे ठेवले लोपले होते पारिके, ठाव चळणे चुकविला. अनादी आहे, त्याचा नाश कधीच होत नाही. म्हणून आपलाही नाश होऊ नये म्हणून ही साधना करायची. पण आपलं असं असतं महाराज, आपलं आयुष्य आपण त्याच्यातच घालवतो. संत महात्मे सांगतात ज्याचा नाश होत नाही असं काही करा. ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नाश जा. असं का करत नाही तुम्ही की ज्याचा नाश होणार नाही असं करा. हे नाशवान कशाला जोडता विठाला. नाशवंत आटी प्रिया पुत्र धन बीज ज्याचा शीन तेचे फळ. अरे ज्याचं बीज दुःख रूप आहे त्याला फळ सुखाची कधी लागणार आहे. आणि आपण या संसारात सुखाची अपेक्षा करतोय. कसं काय मिळेल सांगा. नाही मिळणार. जिथं जी वस्तू नाही ती कशी मिळणार आहे. कारण संसाराच्या बाजारामध्ये सुखाची वस्तूच नाही महाराज. अरे संसारामध्ये सुख शोधूनही सापडणार. सर्व सुखाची या आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशा शिन पाहला, माया वेष्टीला जीव माझा. माझे स्वहित नेते
त्याच्यासाठी ही साधना आहे. आपल्याकडून काहीतरी साधना घडली पाहिजे. उपासना हे कशासाठी करायचंय? उपासना, व्रत, वैकल्य, अनुष्ठान कशासाठी आहे? मला वाटतं हे परिवर्तनासाठी आहे. आपल्यामध्ये काय झालं पाहिजे? मन परिवर्तन. मी एका ठिकाणी असं ऐकलं, म्हटले आज जगदंबेचा निळा रंग आहे ना, मग सगळ्या निळ्या साड्या घालायच्या. लाल रंग असला ना मग सगळ्यांनी लालच साड्या घालायच्या. आता साडीचा रंग बदलून भक्ती होईल का? मला सांगा. विठाला अरे साडीचा वरचा रंग बदलणं हे प्रदर्शन झालं. प्रदर्शन. आपल्याला प्रदर्शनाची गरज नाहीये, आत्मदर्शनाची गरज आहे. आतला रंग बदलला पाहिजे, मन परिवर्तन झालं पाहिजे. वरचा रंग कसाही असो, म्हणजे चोख उभं आहे सांगत. ऊस डोंगा परी रस काय भुललाशी देवाला, या जगदंबेला वरच्या रंगाची गरजच नाही हो. आत हे स्वच्छ पाहिजे ना, हे मन निर्मळ झालं पाहिजे. देवाला काय लागतं? अंतरीची घेतो कोणी, अंतरीची घेतो कोणी, अंतरीची घेतो कोणी, अंतरीची घेतो कोणी. पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, देवा सोयरा, देव सोयरा, देवा सोयरा, देव सोयरा. पाहे जोडी भावाचे, पाहे जोडी भावाचे, देवा सोयरा, देव सोयरा, देवा सोयरा, देव सोयरा. अंतरीची घेतो गोडी, पाहे जोडी भावाची. वरच्या रंगाला देव त्या ठिकाणी भुलत नाही महाराज. त्याला काय पाहिजे? त्याला मन परिवर्तन झालं पाहिजे. आपल्या मनामध्ये, बुद्धीमध्ये बदल झाला पाहिजे ना. त्याच्यासाठी हे सगळं काय आमचे तुकोबरा सांगतात, बुद्धीचा पालट धरा रे, काही मागुता हा नाही मनुष्य. बघा, उपासना जेवढी करताना तेवढी कमीच आहे. मी असं ऐकलंय की आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी साहेब या नवरात्राचा उपवास जलपान करून करतात, नुसतं पाणी पिऊन. विठाला 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 विठाला. आपलं बघा आता काय, आपलं नवरात्र लागायच्या अगोदरच सगळी तयारी झालेली. पुरून उरण आमच्या मनात नव्हतं उपवास करायचं, पण तुमच्यामुळे आम्हाला सुद्धा करावं लागली. कारण तुमचे पदार्थ पाहून आमच्या तोंडाला पाणी सुटायला लागलं. मग त्याच्यापेक्षा उपवासच केलेला बरं नाही. पहिले जुने उपवास काय होते, आम्ही लहान लहान होतो त्यावेळेला घरात एकच माणूस उपवास करायचा, कारण फराळालाच काही नव्हतं. कुठंतरी थोडंफार आणून ते करायचं, उपवासच राहत होते. तो खरा कडकडीत उपवास होता. आता उपवास म्हणायची लाज वाटते आपल्याला. विठाला 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 विठाला. मला वाटतं घरातल्या माणसाला जरी आठवण राहते, तिकडे माणसं म्हणतात फराळाचं भिजू घातलं का? म्हणजे आम्ही सांगतोय तुम्हाला फराळाचं भिजू घातलं म्हणजे बघा ना, याला काय उपवास म्हणत. विठाला 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 विठाला. ही संस्कृती आहे, साधू संतांनी घालून दिलेली नियमावली आहे आमच्या तुकोबऱ्याचे. उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा माझ्या वडिलाची मिराशिगा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. देवा ही आमची मिराशी आहे.
ही आमची मिराशी आहे, ते आम्ही जतन करू. याचा धरीन अभिमान, करीन फुले जतन. देवा हे माझी मिराशी, ठाव तुझ्या पायापाशी. ही आमची मिराशी आहे आणि ही आपल्या वाडवडिलांनी घालून दिलेली नियमावली आहे आणि ती आपल्याला जतन करायची. विठाला विठाला आपलं कुलदैवत मला वाटतं हे मानलंच पाहिजे ना. आज काही काही माणसं खंडोबा कुलदैवत जिथं असेल तिथं जातात. आमच्या तुकोबाराला कोणीतरी विचारलं, आमचं कुलदैवत, तुमचं कुलदैवत कोणतं आहे? आमच्या तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे जाते सनकादी तुका म्हणे जाते सनकादी तुका म्हणे जाते सनकादी तुका म्हणे ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग, ते आमुचे कुलदैवत पांडुरंग. हाते हे समा चरण साजरे देह समा चरण साजरे देह समा चरण देह समा साजरे साजरे साजरे. आमचं कुलदैवत कुठे आहे? तुका म्हणे जाते सनकाधिक द्यात, ते आमचे कुलदैवत पांडुरंग. विठ्ठल कुळीचे, बरं विठ्ठल आणि ही जगदंबा दोन आहेत का? तू विठ्ठेवरी सखय बाई हो करी कृपा. वा, तीच विठ्ठेवर आहे ना. आमचे जनाबाई महाराज सांगतात, एक एक विठ्ठाबाई माझे पंढरी. मला वाटतं नाथ महाराज सुद्धा म्हणतात की रंग येई वो येई रंगा, विठ्ठाई विठ्ठाई माझे कृष्णाई कानाई येई वो येई हो वैकुंठवासिनी विठाई जगत्रय जननी. तुझा वेधू माझे मणी ओ रंगा येई वो. सगळ्या साधू संतांनी तोंड भरून या जगदंबेचं वर्णन केलेलं आहे महाराज. विठाला विठाला ही जगदंबा, तोच पांडुरंग परम, तोच केशव, तोच माधव, एकच आहे. स्त्री आणि पुरुष हा भेद नाही महाराज, भेदच नाही. अहो स्त्री पुरुषाच्या अंतर्यामी आत्मा आहे आणि स्त्रीच्या अंतर्यामी आत्मी आहे का? तो सुद्धा कोण आहे? विठाला विठाला एकदा भक्त मीराबाई भजन करत करत वृंदावनामध्ये आणि वृंदावनामध्ये त्यांना असं कळालं की जीवगो नावाचे स्वामी राहत होते. जीवगो असं त्यांचं नाव होतं. त्यांनी ती कीर्ती ऐकल्यानंतर त्यांचं दर्शन घ्यावं, कारण महात्मा जर भेटले ना त्यांचं दर्शन घेतलं पाहिजे.
चला दर्शन घेऊ म्हटले. मीराबाई भजन करत गेल्या आणि दारामध्ये गेल्यानंतर द्वारपाळाने अडवलं. म्हटले आईसाहेब तुम्हाला आमच्या स्वामीकडे जाता येणार नाही, भेट घेता येणार का? आमच्या स्वामीच्या आश्रमामध्ये स्त्रियांना प्रवेश नाही. त्यावेळेला मीराबाई त्या दारामध्ये उभा राहून फक्त 2 शब्द मला स्वामी बरोबर बोलायचे. ठीक आहे म्हटले, आतून स्वामी आहेत, बाहेरून मीराबाई आहेत. मला वाटतं मोठ्याने मोठ्यांना विचारलेला हा प्रश्न आहे. त्यावेळेला मीराबाईने विचारलं, म्हटले महाराज स्वामी तुम्ही स्त्रियाचं दर्शन घेत नाही, स्त्रियांचं दर्शन नको आहे तुम्हाला, स्त्रियांचं तुमच्या आश्रमामध्ये येणं तुम्हाला चालत नाही, मी तुमच्या नियमाचा आदर करते, पण तुम्ही पुरुष कोणाला समजता आणि स्त्री कोणाला समजता? स्त्री कोण आणि पुरुष कोण? हे शरीराचा फक्त भेद आहे. मला वाटतं स्त्री आणि पुरुष हा एकच आहे. विठाला एकदा शुकाचार्य आणि नारद महर्षी जनक राजाच्याकडे गेले बेटा. आता शुकाचार्य म्हणजे काय सामान्य आणि देवर्षी नारद दोघं ब्रह्मनिष्ठ आहेत, ब्रह्मज्ञानी आहेत. गेल्यानंतर उत्तम प्रकारे त्यांचं स्वागत केलं. जनक राजाला फक्त एक प्रश्न पडला की या दोघांमध्ये श्रेष्ठ कोण? शुकाचार्य श्रेष्ठ आहेत की देवर्षी नारद? कोण श्रेष्ठ आहे? जनक राजाला काय त्याचा उलगडा झाला नाही. मग जनक राजाची पत्नी सुनयना तिनं सांगितले मी यांची परीक्षा घेते, यांच्यामध्ये कोण श्रेष्ठ आहे मी दाखवून देते. सुनयना काय नाव आहे महाराज? नयन म्हणजे डोळे आणि सु म्हणजे चांगले. माणसाचे डोळे चांगले असले पाहिजे बरं. हे जग जर चांगलं पाहू असं ज्याला वाटतं ना, त्यांना अगोदर डोळे चांगले करा. विठाला विठाला याला दृष्टीदोष म्हणतात. सुनयना तिनं काय केलं, यांचं सुंदर प्रकारे त्यांचा आदर सत्कार सन्मान केला. एका चौफळ्यावर दोघांनाही बसवलं. शुकाचार्य आता एक एका होणी बळी रे असे ते आहे. दोघांचं दर्शन घेतलं, पूजन केलं आणि बसवलं. असं दोघं बसले चौफळ्यावर. रात्रीची वेळ आहे. सुनयनानं त्या राणीनं काय केलं, जनक राजाच्या पत्नीनं सुंदर असा नटून थटून शृंगार केला. अतिशय सुंदर असा शृंगार केला आणि दोघांच्या मध्ये जाऊन बसली, शुकाचार्याच्या आणि देवर्षी नारदांच्या. नारदांनी ते पाहिलं आणि लगेच उठले. राग आला त्यांना. अरे आम्ही नैष्ठिक ब्रह्मचारी, हे काय भानगडे म्हणे, हे काय कोणती पद्धत आहे बसली? थोडस त्यांना राग आला आणि ते बाजूला झाले. त्यावेळेला सुनयनानं सांगितलं की यांच्या दोघांमध्ये शुकाचार्य श्रेष्ठ आहे. शुकाचार्याच्या शेजारी बसली सुनयना नटून थटून शृंगार करून. पण ही स्त्री आहे की पुरुष आहे हा भानच नाही. आठव नाठव गेले भावा भाव झाला स्वयंमेव पांडुरंग. म्हणून शुकाचार्य हे श्रेष्ठ ठरले. विठाला परमार्थ जो करायचा, जी साधना करायची ना महाराज, आपले दोष जाण्यासाठी. आणि त्याच्यात असं सांगितलंय, निष्काम भावनेनं जर परमार्थ केला ना तर दोष क्षम्य आहेत. जरी दोष घडला नाही एखादा तो क्षम्य आहे, त्याला क्षमा आहे. पण सकाम भावनेनं जर साधना केली, सकाम भावनेनं, तर दोष अक्षम्य असतात. विठ्ठला अरे देवर्षी नारदाच्या सांगण्यावरून वाल्यानं चिंतन केलं की नाही. त्यांनी काय सांगितलं होतं, राम राम म्हण. त्याला राम म्हणता येत होतं का? काय म्हणायचा? मरा मरा. पण संत वचनावर विश्वास ठेवला आणि मरा मरा म्हणत होता तरी रामाचं फल मिळालं. केले रामायण रामाआधी. मरा म्हणत होता ना, पण संत वचनावर विश्वास ठेवला
त्याचा परिणाम आहे. निष्काम सेवेचं हे फळ आहे. विठाला विठाला साधू संतांवर विश्वास असला, त्यांनी दाखवलेल्या मार्गावर आपण चाललं पाहिजे. संशय घ्यायचं कारणच नाही हो. संशय घ्यायचं कारण नाही. संशय म्हणजे पाप आहे. मनोनी संशयाहुनी अनेक नाही पाप घोर, हा विनाशाचे वागोर प्राणी असे. संशय फार घातक आहे महाराज. म्हणून संशय घ्यायचंच नाही महाराज. आपल्या शास्त्रावर त्या ठिकाणी विश्वास असला पाहिजे, आपल्या संतावर विश्वास असला पाहिजे, आपल्या देवावर विश्वास असला पाहिजे, आपल्या दैवतावर कुळदेवतेवर विश्वास असला पाहिजे की नाही. एकदा एक राजा असा फिरत फिरत वनामध्ये गेला आणि तिथं काही साधक बसले होते ते देवीच्या समोर साधना करत अनुष्ठान केलं होते. अनुष्ठान राजा गेल्यानंतर राजानं विचारलं, किती दिवस झाले तुम्ही? ते म्हटले, हे 11 वर्ष झाले, 12वं लागले. देवी कधी भेटली का? ते म्हटले, स्वप्नात सुद्धा नाही, एवढ्या लवकर भेटत असते. म्हटले 11 वर्ष लागतात देवी भेटायला. दाखवू का म्हटले तुम्हाला देवी लगेच प्रगट करून? ते म्हटले, असं शक्य झालं की आम्ही 12 वर्ष 11 वर्ष होऊन गेले, 12वं लागले तरी अजून देवी आमच्या स्वप्नात नाही. तुम्ही बराळल्यासारखं लागले बोलायला. उठा म्हटले तुम्ही. अनुष्ठानाला बसले होते ना, सगळे उठवले आणि राजानं तलवार घेतली. निष्ठा महत्वाची आहे, विश्वास. जगदंबेची प्रार्थना केली आणि तलवार आपल्या मानेवर घेतली राजानं. काय बोलला असं राजा त्याची त्याला माहिती. प्रार्थना केली देवीची, आणि आता जर तू प्रगट झाली नाहीस तर हे शिर मी धडा वेगळं केल्याशिवाय. राजा प्रजेची सेवा करणारा राजा होता. तो काय आपल्यासारखा बिड्या फुकणारा राजा होता काय? प्रजेची सेवा करणारा होता, निष्ठावंत होता. देवीची प्रार्थना केली, मानेवर तलवार धरली. राजा काहीतरी पुटपुटला आणि 2च क्षणामध्ये देवी प्रगट झाली. आणि मग ही तोंडात बोट घालायला आपल्याला 11 वर्ष झाले, 10 वर्ष झाले. जास्त वेळ लागत नाही. थोडे आहे थोडे आहे चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया. चित्त साह्य झालिया, चित्त साह्य झालिया, चित्त साह्य. अरे थोडे आहे चित्त साह्य झाली. परमार्थ फार करावा लागत नाही, थोडाच परमार्थ करावा लागतो. पण चित्ताच्या मनाची सहाय्यता लागते. नाहीतर आपण देवी समोरून मन, घराचं कुलूप लावलंय की नाही विश्वासच बसत नाही. खिल्ली फिरवली की नाही, का खिल्ली त्याच्यातच राहिली. मन कुठं आहे? घरी. मन घरी आहे आणि आपण कुठं बसलोय? देवीच्या मंदिरामध्ये बसलोय. काय उपयोग नाही. जवळ नाही चित्त काय मांडियले, मांडियले प्रेत काय मांडियले प्रेत. जवळ नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत. जवळ नाही चित्त, जवळ नाही चित्त काय मांडियले प्रेत, मांडियले प्रेत काय मांडियले प्रेत. जवळ नाही चित्त, जवळ नाही चित्त काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत, काय मांडियले प्रेत. याच्यातून चित्त मन एकदा बाहेर गेलं ना, हे प्रेतच आहे काय. आणि परमार्थात तर कशाची गरज आहे? मनाची, चित्ताची. तू मन हे मेची करी, माझी ये भजनी प्रेम रही, सर्वत्र नमस्कारी माझ एका. गरज याची आहे महाराज.
आणि या गोष्टी इथं आल्यानंतरच कळतात. साधू संत हे प्रवचन असेल, कथा, कीर्तन हे कशासाठी आहे महाराज? आपल्याला हे जीवन, आपल्याला परमार्थ कळण्यासाठी अशा प्रकारचं हे असेल. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबरा या ठिकाणी सांगतात, हे कळलं पाहिजे ना आपल्याला. आपलीच वस्तू जर आपल्याला कळाली नाही, ज्यांना ज्यांना कळाली त्यांनी जीवनाचं सार्थक करून घेतलं. एका माऊलीला या शक्तीचं स्वरूप कळालं. एका हातामध्ये महादेवाची पिंड आणि एका हातामध्ये तलवार, साम्राज्य उभं केलं. अहिल्यादेवी होळकर देवीचं स्वरूप कळालं. एका मातेला देवीचं स्वरूप कळालं बरं का. आणि स्वराज्याची स्थापना करणारा राजा तिनं जन्माला घातला, ती मा जिजाऊ. या शक्तीचं स्वरूप कळ. आपल्यामध्ये काय आहे हे तरी आपल्याला कळायला पाहिजे ना. विठाला विठाला माणसं सहज म्हणतात, काय आपल्याला आपल्याला कसं जमत आहे ते? का जमणार नाही? साध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. का जमणार नाही आपल्याला? जमतंय आपल्याला, पण ते केलं पाहिजे. हे कळायला पाहिजे. आहे मी हा कोण करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. आपण कोण आहोत हेच आपल्याला माहिती नाही. अरे ती शक्ती आपल्यामध्ये आहे, ती सर्वाघटी आहे. आपल्यामध्ये आहे की नाही? आपण जर आजारी पडलो डॉक्टरकडे गेलो, डॉक्टर काय म्हणतात? तुमची शक्ती कमी झाली. ही शक्ती आहे. आणि ही कमी काय कोणत्या वेळेला होते? ज्या वेळेला पाप होतं ना आपल्याकडून, त्यावेळेला ती शक्ती काय होते? आपल्यातून बाजूला जाते. ती म्हणते इथं राहायचंच कशाला? मी याच्या जवळ असून मला ओळखत नाही. मग जो ओळखतो ना तो धन्य आहे. ओळखीला हरी धन्य तो संसार. ती ओळख करून घेण्यासाठी आपण इथं आलोय ना मला. आणि त्या ओळखीच्या मला वाटतं शोधात राहिलं पाहिजे. तुकोबराय शोधात होते, आपली कुलदेवता कोण आहे. त्यावेळेला संताची भेट झाली आणि संतांनी त्या कुलदेवीची ओळख करून दिली. अभंगाचं पहिलं चरण. कुळीची आहे कुळदेवी, कुळीची आहे कुळदेवी, कुळीची आहे कुळदेवी, कुळीची आहे कुळदेवी, एकदा आमच्या भजनी मंडळीसाठी टाळ्या वाजव. अरे विकत आणलेली माणसं इतकं काम करीत नाहीत मला. बरं का? विकत आणलेली माणसं नाही करीत एवढं काम. अंग राखून राहते ते बिंबीच्या देठापासून आहे महाराज.
हे आपल्या गावाचं मला वाटतं हे भाग्य आहे. विठाला मी कित्येक वेळा सांगितलं असेल आणि आजही सांगतो की इथं आल्यानंतर कीर्तन केल्यासारखं वाटतं. बाकी ठिकाणी जे विकत आणलेले माणसं असतात त्यांचं फक्त जय विठ्ठल कधी होतो याच्यावर धोरण असतं. फक्त दिवस पुरा करायचा, बाकी काहीच नाही मला. दिवस पूर्ण करायचा. मला वाटतं तो परमार्थ देवाला आवडेल की नाही नाही सांगता येत. विठ्ठला विठ्ठला म्हणून तो को बराय सांगतात, आत्मविश्वासानं सांगतात. हा कोळीची हे कुळदेवी केली ठावे संतांनी. आम्हाला काय माहिती होतं, काय माहिती होतं आम्हाला? ही जी माहिती करून दिली, ही जी आम्हाला ठाऊक करून दिली किंवा हिची जाणीव करून दिली ती संतांनी. आणि या जगामध्ये सगळ्यात मला वाटतं महत्वाचं मोठं काम जर कोण करत असतील तर ते फक्त संत करतात. त्यांच्या अंतःकरणामध्ये एकच उद्देश असतो की या जगाचं भलं झालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, यांचं कल्याण झालं पाहिजे. हाच हेतू त्या साधू संतांचा असतो. आणि म्हणून ते मला वाटतं याच्यासाठी जिथं आलेले असतात, इथे उपकारासाठी आले घर जावई. जगाला मला वाटतं जगाला उपदेश करण्यासाठी, प्रबोधन करण्यासाठी, जाग करण्यासाठी संत या ठिकाणी. कुळीची हे कुळदेवी केली ठावी संतांनी. आम्हाला संतांनी याची जाणीव करून दिली, तर आम्हाला काय कळालं असतं. पैसा संतांचे संगती कळो आले कमळापती. आपुले कोणीच नवते निश्चय चित्ते दृढ झाला. म्हणून सत्संगामध्ये यायचं असतं महाराज. तिथं आपल्याला न कळणाऱ्या गोष्टी कळतात, न कळणाऱ्या गोष्टी. मला वाटतं तुकोबरा एका ठिकाणी सांगता, रवी दीप हिरा दाविती देखणे अदृश्य दर्शने संतांची. रवी दीप हिरा हे स्वयंप्रकाशित आहे, ते फक्त देखण्या वस्तू दाखवतात. अदृश्यच काय त्यांना, म्हणून अदृश्य दर्शने संतांच्या. जे अदृश्य अशा प्रकारच्या गोष्टीचं मला वाटतं अज्ञानाची निवृत्ती आणि ज्ञानरूपी प्रकाश हे फक्त संत देऊ शकतात. विठाला विठाला आपल्या हरवलेली वस्तू सापडण्याचं ठिकाण कोण आहे? संतैसे हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता घेऊसावे. मनोनी वानावे ऐकावे तेची सदा. हरवलेली वस्तू सापडण्यासाठी एखाद्या अंधारात आपली वस्तू हरवली, आपण बॅटरीचा उपयोग करतो, प्रकाशाचा उपयोग करतो. तसं आपलं जे हरवलेली वस्तू आहे आत्मा, मला वाटतं आत्मज्ञान, मला वाटतं हे जे हरवल्यासारखं वाटलं की ते सापडण्याचं ठिकाण म्हणजे संत अशा प्रकारचे आहेत. म्हणून तुकोबरा सांगतात, केले ठावी संत. आम्हाला संतांनी हे सगळं दाखवलं आणि बरं झालं तुकोबरा सांगतात. कारण आम्ही उचित ठिकाणी, आम्हाला उचित ठिकाण, योग्य ठिकाण दाखवलं संतांनी. आणि आम्ही त्या देवीला, जगदंबेला, भगवतीला शरण गेल्यामुळं आमच्यावरचं अनिष्ट टळलं. अभंगाचं दुसरं चरण. बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो, बरवे झालो चरण गेलो.
त्या कुलदेवीची ओळख आम्हाला संतांनी करून दिली. बरं झालं आम्ही या कुलदेवतेला शरण गेलो. त्याच परिणाम असा झाला की आमच्यावरची संकट टळली. नाहीतर आम्ही कुणीकडे गेलो असतो, या देवीला या देवतेला जर आम्ही शरण गेलो नसतो तर आमचं जीवन भरकटलं असतं, कुठेतरी बाजूला गेलं असतं. बरं तुकोबारायच्या वाङ्मयामध्ये अभंग गाथ्यामध्ये बरवे झाले असे कितीतरी प्रमाण आपल्याला पाहायला मिळतात. बरवे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो इथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरवे झाले. अनेक ज्या ज्या गोष्टी जीवनामध्ये होतील त्या बरवे झाल्या. ती देवाची कृपा, ती देवीची कृपा मानलं पाहिजे ना हे सगळी. आणि नाहीतरी हे सगळं सूत्र त्यांच्याच हातात आहे. काय आपल्या काय आता आमच्याकडे यावर्षी एवढ्या कपाशा भारी आल्या होत्या, इतक्या अशी नजर थांबत नव्हती. आता भुईसपाट झाले महाराज. काय हातामध्ये काही चालत नाही आपल्याला. ते सूत्र सगळं त्यांच्या हातामध्ये. काय करायचं काय नाही. आपण उगीच दांभिकपणा करायचं नाही. विठाला बरवे झाले शरण गेलो. शरण जाण्याची ही दोनच ठिकाण आहेत, एक संत आणि दुसरे देव. बाकी इतरत्र शरण जाऊन काय मिळणार आहे? जीवाला शरण जाऊन काय मिळणार आहे? जीवानं झाडाला शरण जाऊन काय मिळणार आहे? ज्ञानोबा सांगतात, एक माणूस 2 दिवसाचा उपवास असा रस्त्यानं चालला, म्हणजे 2 दिवस काहीच खायला मिळालं नाही. समोरून एक ग्रहस्थ आला, त्याच्याजवळ पिशवी होती. याला वाटलं त्याच्यात काहीतरी खायला असेल, म्हटलं निदान काहीतरी मिळेल थोडंफार, पाण्याला आधार. जवळ गेल्यानंतर जय हरी झाला आणि म्हटलं, हो 2 दिवस झाले माझ्या पोटात अन्नाचा कण नाही. म्हटलं काहीतरी. तो म्हटलं मला 4 दिवस झाले. राणी दुःखी या दुःखी भेटली. काय महाराज सांगत असत की एकादशीच्या घरात शिवरात्र. विठाला आपल्या जीवाचं कल्याण व्हावं असं जर वाटत असेल जीवाला, तर त्यांना देवाला शरण गेलं पाहिजे. बरवे झाले शरण गेलो. काय करू शकणार नाही जगात. ती समर्थ आहे, ती काहीही करू शकते. कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती आहे तिच्याकडे. तिचं नावच शक्ती आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या संसारामध्ये येणारी संकट, आपल्यावर येणारे आजारपण, रोग राई, हे सगळं दुरुस्ती करणारी ही देवता आहे. तुम्ही आता पहिले ते मोठं देवीला गेले की लोक रोज नाईट तिथं व्हायचे, इथं वाचत नाही का? मला त्याचा अर्थच कळला नाही बरेच दिवस. म्हटलं हे खरूच नाईट देवा दारात टाकायचे. काय माणसाचा जीवाचा स्वभाव असा, नको त्या गोष्टी देवाकडे टाकून द्यायचे, चांगल्या आपल्या उचलून आणायचे. नेहमी चांगलं आपल्याला असं वाटतं की देवाला. काही माणसं देवाला नारळ फोडतात आणि ते घाण निघालं का, घाण म्हणजे पावलं देवाला. देव इतका भुकेला का देव तुमच्या सडक नारळ खायला. उलट ती घाण बाजूला नेऊन फेकून दिली पाहिजे. आपलं दुर्दैव म्हणा, आपलं नासलंय सगळं. त्याला काय करायचं? विठाला बरवे झाले शरण उगविलो संकटी. कारण संकट मोचन अशा प्रकारची ती देवता आहे. तिचं नाव जरी घेतलं बरं का, त्या देवतेचं नामस्मरण जरी केलं ना, तरी तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्घट. असं म्हणतात ना, दुर्गे दुर्घट भारी तुझं विना संसारी. आपण आरती म्हणतो की नाही, त्या आरतीचा अर्थ कळतो की नाही मला नाही सांगता येत. काही काही म्हणायची आपली लोक म्हणतात, मग आपण म्हणायचं कुठली गोष्ट करताना थोडी करा पण अर्थासहित. अर्थाविन पोथी वाचून काय
मला तर याचा अर्थ अजून कळला नाही. घालून लोटांगण वंदिन चरण डोळ्या त्यावेळेला माणसं फिरतात का म्हणून हे समजत नाही मला. ते सगळ्याचा अर्थ बघा, त्याच्यात फिरायचं सांगितलंय का? घालीन लोटांगण वंदिन डोळ्याने पाहिन प्रेम्या आलिंगीन आनंदे भावे ववाळीन. आपणच फिरून नाव फिरतो. कशामुळे फिरते तेच कळत नाही. विठाला कोणीतरी अगोदर फिरला असेल तर हे लागले फिरायला. ते आमचे कथा कीर्तनकार सांगत असतात. एक म्हटले असे बया माता माऊले ते संक्रांतीजवळ वान व्यवसायाला गेले ना, तेव्हा व्यवसायाला गेल्यानंतर असं हातामध्ये ताट, एका हातामध्ये तांब्या एका हातात ताट, आणि त्या माऊलीच्या पाठीला खाजू आली. त्या बाईची ती व्यवसायाला चालली तिच्या पाठीला खाजू आली. आता दोन्ही हात गुंतलेले खाजायचं कसं? मग तिनं असं झाडाला असं असं केलं, पाठ खाजली. बाकीच्याला वाटलं असंच करावं लागत का? झालं तिथून पुढे सुरूच झालं ते. बाकी सगळे जायचे की ते पाठी त्याला असं विठाला असं परमार्थ काय कामाचं? मग आपण कोणाकडून काय घेतलं हे कळलं पाहिजे ना. आपल्याला मार्गदर्शक कोण आहे हे फार महत्वाचं आहे. कोणाचं बघून काही करायचं नाही. आपला मार्गदर्शक ज्याच्यावर विश्वास आहे आपला, ते जे सांगतील तेच करायचं महाराज. तोच परमार्थ देवाला आवडतो. आपल्या मनाने केलेलं काही देवाला आवडत नाही महाराज. मनानं काही डोकंच लावायचं नाही. म्हणून तुकोबाराय सांगतात आम्हाला संतांनी दाखवलं म्हणून बरबे झाले शरण उगविलो संकटी. बरं झालं, नाही तर आम्ही या संकटात सापडलो असतो. आम्हाला देवतेची ओळख झाली, काय करावं हे आम्हाला संताकडून कळालं म्हणून बरबे झाले. तुकोबाराय सांगतात ही देवता, ही कुलदेवता, उगीच काही गोष्टी घडत नसतात, कारणाशिवाय कार्य घडत नसतं. ही देवता इथं का प्रगट झाली याचं काय कारण आहे? अभंगाचं तिसरं चरण. आणेला रूपा बळ, 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 आणेला रूपा करोने काळे हरिदास, करोने काळे हरिदास, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. करोने काळे हरिदास, बरवे झाले शरण गेलो, बरवे झाले शरण गेलो. तुकोबाराय या देवतेच्या अवताराचं प्रयोजन सांगतात. प्रयोजन प्रत्येक गोष्टीला मर्यादा प्रयोजन आहे. मला आपल्याला सुद्धा काही प्रयोजन आहे की नाही? देवे दिला देव भजन, हे प्रयोजन आहे. भजन म्हणजे आपलं कर्तव्य आहे. मग देवाचं येणं, संताचं येणं याला सुद्धा काही प्रयोजन आहे नाही. आणि याला रूपाबळे करोने खळे हरिदासी. संत देवाला आणत असतात. हे देव देवी हे संत आणतात. मला वाटतं फार मोठे उपकार आहेत संतांचे. तुम्हा आम्हाला यावंच लागतं. संत येत असतात आणि देवाला आणत असतात असं आहे. म्हणून करोने खळे हरिदासी. हरिदासाने खळ केलं मग त्यांना आणलं असं. खळ बाजरीचं का ज्वारीचं? खळ म्हणजे हट्ट. संत हट्ट घेतात देवाकडे. आता यावं लागतंय तुमच्याशिवाय. आता हे कोणी निवारण करू शकत नाही. फार मोठा भार या ठिकाणी या दुष्टांचा दुर्जनाचा झालेला आहे. आता हे तुमच्याशिवाय कोण निवारण करू शकेल? तुमच्याशिवाय कोण सोडवणार आहे? म्हणून तुम्हाला यावं लागणार आहे. आणि मग देव त्या संताचं ऐकतो म्हणून आणि याला रूपाबळे
संतांनी नावारूपाला आणलंय की नाही त्याला? आला नावारूपा तुका म्हणे झाला सोपा, पण कोणामुळं? संतामुळे झाला. त्यांनी त्याला नावारूपाला आणले, नाही तर आपल्याला काय कळलं असतं देव? संतांनी आणलं की त्याला. आणि त्याचं खरं स्वरूप तर आपण जर पाहिलं ना तर कसं आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण तुझी रघुराया मैं गुलाम तेरा. त्याला रंग नाही रूप नाही आकार नाही गुण नाही, असा निर्गुण निराकार असणारा सगुण साकार होतो तो. कुणामुळे? संतामुळे. त्याचं खरं मूळ स्वरूप निर्गुण आहे. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. ती निर्गुण आहे, अनादि आहे, निर्गुण आहे, पण प्रगट झाली कुणामुळे? संतामुळे. मला वाटतं कबीर महाराज दादू पिंजारीला भेटायला आले. दादू पिंजारी एक महान भगवत भक्त होते, उपासक. कबीर महाराज आले दादू पिंजारीला भेटायला. आल्यानंतर त्या आश्रमामध्ये आल्यानंतर दादू दादू असा आवाज दिला. त्यावेळेला दादू पिंजारी म्हणतात, कबीर इधर उधर क्या देखते म्हटले, दादू चुरावत है पाव. आता हे कबीर काय सामान्य होते का? कबीर आता एक एक होणी बळी रे. ते म्हटले, ते दादू पिंजारी सांगतात, इकडे तिकडे काय पाहतो म्हटले कबीर. दादू चुरावत है पाव. दादू काय करतोय? देवाचे पाय चेपतोय म्हटले. कबीर महाराज त्यांच्यापेक्षा 12 गावचं पाणी पिलेले होते. अरे ते म्हटले, दादू भडवा क्या चुरावे जिसे हात ना पाव. दादू भडवा काय काय चेपणार आहे, ज्याला हात नाही पाय नाही. कोणाची सेवा करतो? विठाला. मोठे माणसं ऐकायची फार मजा वाटते. त्यांचं ते वेगळंच असतं. मोठी ती मोठी माणसं असतात. असा रंग नाही रूप नाही आकार नाही असा भगवान परमात्मा नावारूपाला जो येतो ना तो संतामुळे. संतामुळे प्रगट झाली. म्हणून अनियला रूपावळे करो निखळे हरिदासी. नाही तर आपल्याला देव काय कळाला असता, कधी आपल्याला भेटला असता. आपण निदान मूर्ती तरी पाहतोय ना, अजून खरा देव आपण भेटलेला नाही, पाहिलेला नाही. खरा देव तो वेगळाच आहे महाराज आपल्याला अजून. तो मला वाटतं खरा देव पाहिला की पण जग पाहायची इच्छा होत नाही. एकदा त्याला पाहिलं ना मग जगात काय राहतं पाहायचं. आमच्या तुकोबराने त्याला पाहिलं, मग तुका म्हणे कडू वाटतो प्रपंच किंवा विटले हे चित्त प्रपंचापासून वमन ते म्हणे बैसले. त्याला पाहिल्यानंतर दुसरं काहीच पाहू वाटत नाही, इतका तो आगळा वेगळा आहे, विशेष आहे. आणि म्हणून अनियला रूपावळे करो निखळे हरिदासी. बरवे झाले शरण गेलो उगविलो संकटी. एकदा संप्रदायाच्या नियमाप्रमाणे हाताने टाळी आणि मुखानं भगवंताचं चिंतन करायचे. आपल्या संकल्पित वेळेमध्ये आपण कार्यक्रम म्हणजे कीर्तनाला विराम देणार आहोत. एकदा हात वर करा, करा, काय अडचण नाही. विठोबार कुमारे मरून तुमच्या पोटाला
खरं कीर्तन हे महाराज, आणि हे कीर्तन देवीला आवडतं. खरी कीर्तन आहे, आणि हे कीर्तन आपल्यावरचे संकट दूर करते. तरी कीर्तनाचे निनटनाचे नाशिदे व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामच नाही पापाचे ऐसे केले, यमदमा अवकळा आलेली तीर्थे ठायावरून उठली, यमलोकीचे खुंटली रहाटी आगमी. खरं हे कीर्तन. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप, होय अंग हरी रूप. गोड प्रमाण दिलं गणेश महाराजांनी. कीर्तन चांग कीर्तन चांग होय अंग हरिरूप. कीर्तनामध्ये फार मोठी जबरदस्त शक्ती आहे, ताकद आहे, की हे सगळं ब्रह्मीभूत काया होत असे कीर्तने. भाग्य तरी रोनी देवाईसा ब्रह्मीभूत काया काय. पण त्या कीर्तनाला सुद्धा काही मर्यादा आहेत, मर्यादा आहेत. आता कीर्तनाचा दर्जा खूप खाली आणलाय आमच्यासारखे, खूप महाराज. काही त्या कीर्तनामध्ये नको नको ते अश्लील गाणे, नको नको ते विनोद, नको नको ते या गोष्टी. कीर्तनाला मर्यादा आहेत महाराज. भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्तीवराया, जेणे करून मूर्ती ठसावी अंतरी श्री हरीची, ऐशी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरची. नाथ महाराजांनी मर्यादा घालून दिलेली आहे. पण आता तर ते याच्यावर असं हेच आहे महाराज, पोट दुखेपर्यंत हसवणारा कीर्तनकार, कॉमेडी माणसं. आता मध्ये एक जण 40 मिनिट कीर्तन केलं महाराज, विलास महाराज. 40 मिनिटाचे 51,000 रुपये घेऊन गेला. किती वर्ष श्राद्धाला कीर्तन. आणि माणसं म्हणतात आता आपल्याला म्हाताऱ्याच्या याला ना इंदुरीकरच आणायचं. मी एक जणांना म्हणलं, ते इंदुरीकर आणले म्हणजे काय तुझा बाप मोक्षाला जाईल का? अरे एखाद्या वारकऱ्याला बोलव ना, आमच्या अशोक महाराजाला बोला ना. अरे काय देवाला हे कीर्तन आवडतंय महाराज. महाराजांचं कीर्तन ऐकलंय मी. तो कोण घेतले मोती जैसे. काय करता आमच्या गाण्याला? काय करता? नुसतं गाणं गायलं म्हणजे गाणं तर कोणी गातंय, तमाशात गातात गाणे. त्याच्या पाठीमागे साधना लागते, तपश्चर्या लागते महाराज, आणि मग त्याचा प्रभाव पडत असतो महाराज. विठ्ठल म्हणून अनेला रूपा बळे करो निखळे हरिदाशी तुकोबरासारखा. बरं झालं आम्ही सत्संगामध्ये आलो, संतांची कृपा आमच्यावर झाली, संतांनी देवाची ओळख करून दिली. काय करावं हे आम्हाला संतांनी शिकवलं, आणि आम्ही त्याचं काय केलं? अनुकरण केलं. आम्ही त्या सत्संगामध्ये समरस झालो. आणि नुसते समरस झालो म्हणजे काय? आम्ही त्या संतांच्या सहवासामध्ये या भक्तीचा आनंद त्या ठिकाणी लुटू लागलो. तुका म्हणे समाग तुका म्हणे समागमे, तुका म्हणे समागमे,
सुखमय समागमे सुखमय समागमे सुखमय समागमे प्रेमे नाचू लागलो प्रेमे नाचू लागलो बरवे झाले शरण घेतो बरवे झाले शरण घेतो बरवे झाले शरण घेतो बरवे झाले शरण हो गमिलो संकटी संकट संकट
बरवे झाले शरण तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो बरवे झाले शरण गेलो भुगविलो संकटे. बरं झालं म्हणतात संत समागम आमच्या जीवनामध्ये घडला. संत समागम घडायला फार पुण्य लागतं. तिळे तिळे पुण्य साचा पडे तरी बहुता जन्मी जोडे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संताचा. याला पुण्य लागतं महाराज. बरं झालं आमच्या जीवनामध्ये या गोष्टी घडल्या. मग आम्ही काय केलं की या जगदंबेच्या समोर तिचा गोंधळ घालू लागलो. संताच्या समवेत आम्ही गोंधळ घालू लागलो. आम्ही गोंधळी गोंधळी आम्ही शुकाचार्यासारखे गोंधळी आहेत महाराज. ज्ञानोबा नामदेव महाराज या जगदंबेचे गोंधळी आहेत. विठाला विठाला आणि नाचता ती सोहम मिळी तिच्या स्वरूपामध्ये विलीन होऊन सोहम तिच्या स्वस्वरूपामध्ये विलीन होऊन तो आनंद भक्तीचा भक्तिरस त्या ठिकाणी तो आनंद लुटतात महाराज. आणि खरा गोंधळ तो आहे महाराज. म्हणून नाचो प्रेमे लागलो या जगदंबेच्या समोर नाचावं. बर का नाचणं मला वाटतं भजनामध्ये कीर्तनामध्ये नाचणं ही संस्कृती आहे आणि डीजे समोर नाचणं ही विकृती आहे. विठाला बरं झालं शासनानं त्याच्यावर बंदी आणली. काही गावांनी गणेशोत्सवामध्ये बऱ्याच ठिकाणी त्याच्यावर बंदी होती. काही दंड त्या ठिकाणी पडले. बरं आहे महाराज. आणि ते डीजेचं इतकं विघातक वाद्य आहे महाराज. ते असं मंगल वाद्य नाही. ते जर वाजायला लागलं ना म्हातारे माणसं पळून जाते. सहनच होत नाही महाराज. ते त्याने बीपी वाढतो दाब येतो त्यांच्यावर. म्हणून विघातक आहे ते. मंगल वाद्य असलं पाहिजे. सनई चौघडा मृदंग हे मंगल वाद्य आहेत महाराज. आणि याच्यामध्ये नाचलं पाहिजे. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने. नामदेव महाराज सांगतात नाचो कीर्तनाचे नाचो कीर्तनाचे रंगी 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 नाचो कीर्तनाचे रंगी. ज्ञानदीप लाभू जगी ज्ञानदीप लाभू जगी ज्ञानदीप लाभू जगी ज्ञानदीप लाभू जगी. सर्व सांडणे माझाई सर्व सांडणे माझाई सर्व सांडणे माझाई सर्व सांडणे माझाई. आता लांबत चाललं बरं का आपलं. असं एकदा शेपूट लांबलं का लांबत. म्हणून नाचो कीर्तनाचे रंगी. नाचायचं असेल तर कीर्तनामध्ये रंग. या रंगात नाचा. रंगी रंगे रे श्रीरंगे. बरं का या रंगामध्ये नाचलं पाहिजे. नाचण्यामध्ये सात्विकता पाहिजे. हो सात्विकता. मला वाटतं नाचणं सुद्धा भक्ती ठरते. आमचे संत महात्मे नाचले कीर्तनामध्ये. मीराबाई नाचल्या का नाही. पद घुंगर बांध कर मीरा नाची रे. मीराबाईचं नाचणं सुद्धा भक्ती ठरली की नाही. विठाला विठाला या रंगामध्ये नाचा. कीर्तनामध्ये नाचा. काही अडचण नाही. लाजायचं नाही. लोक काय म्हणतील
लोग कहे मेरा हो गई बावरी, बाप कहे कुल नाशी रे. किती निंदा अपवाद किती होते, पण ते सगळ्या अपवादाला न जुमानता साधकानं त्याचं काम करत राहिलं पाहिजे. मला ती भक्ती ठरते. म्हणून तुका काय तुका म्हणे समागमे प्रेमे नाचो प्रेमे लागलो. हा समागम आहे महाराज. सध्या आपल्या गावामध्ये हा सत्संग चालू आहे. याच्यातून कोणी वंचित राहू नये महाराज. पुढच्या वर्षाचं काय घेऊन बसले, काय घेऊन बसले, काही सांगता येत नाही महाराज. म्हणून हा जो आनंद आहे महाराज, भक्तिरस हा चाखला पाहिजे. याच्यामध्ये आपण समरस झाला पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. म्हणून भाग्य आहे आपल्या सर्वांचं भाग्यच म्हणावं लागेल. केवढा मोठा सोहळा या जगदंबेच्या पावन दरबारामध्ये या ठिकाणी चालू आहे महाराज. 2-3 दिवस पावसामुळे झालं थोडंसं इकडं तिकडं, पण आता काही अडचण येणार नाही महाराज. म्हणून जगदंबेला आता एकच मागायचं का, आता बस झाला पाऊस आम्हाला, आता आवरतं घ्या आता बस. आता जर पाऊस आला ना आमच्याकडे काहीच राहत नाही आता. म्हणून आता आवरतं घ्या, आम्हाला भरपूर झाला एवढा पाऊस. आणि नक्कीच या गोष्टी ऐकणार आहेत त्या. म्हणून तुका म्हणे समागमे नाचो प्रेमे लागलो, बरवे झाले शरण गेलो, उगविलो संकटी. आपली संकल्पित वेळ जवळजवळ संपुष्टात आलेले आहे. आनंद वाटला या ठिकाणी खरोखर मनापासून. मला वाटतं या ठिकाणी एक विशेष आहे बरं की या भावी निमगावमध्ये. मी तर भावी निमगाव म्हणण्यापेक्षा भाविक निमगाव म्हणत असतो. खरोखर भाविक आहे. मला वाटतं बाप लेकाच्या किती जोड्या आहेत तिथं आता, वस्तुस्थिती आहे. नाहीतर आमच्याकडे बघा तुम्ही, बाप एका गल्लीनं आणि लेक एका गल्लीनं. एक जणाला मी एक पोराला म्हटलं, अरे तंबाखू खाऊ नये बाबा, तंबाखू खाणं चांगलं नाही, शरीराला चांगलं नाही, आणि सगळ्याच गोष्टी तंबाखू खात जाऊ नको. ते म्हटलं मी माझ्या बापाला घाबरत नाही, तुम्ही कोण सांग. तेवढ्यामध्ये तो असं मळायला लागला, असे चोळली त्यानं. तेवढ्यात त्याचा बाप समोरून आला. बापाला पाहिल्यानंतर त्यानं असं मोठेमध्ये मागं धरली. मी म्हटलं मी तिथंच होतो. मी म्हटलं तू म्हटलं ना मी माझ्या बापाला सुद्धा घाबरत नाही, आता का मागं धरली. ते म्हटलं महाराज त्यासाठी नाही धरली, तो इतका विचित्र आहे ना, मळलेली घेईन म्हटलं माझ्याकडे. सगळं असं बाप आणि असे लेख असल्यावर कसा उद्धार व्हायचा विठाला. इथं सगळं चांगलं आहे महाराज. नुसतं थोडं भजन केलं तर आमचं जाता लगेच उपरणं टाकलं खाल्लं. आमचा भाऊ पाणी देतो असंच एका ठिकाणी कीर्तनाला बसून एक मुलगा त्याने गुळ द्यायला खावला. पण मुलगा इतका तेव्हापासून मी गुळच खात नाही महाराज. मी पाहिलं बारकाईनं पहिला खडा खाल्ला मी, पण दुसऱ्यांदा पाहिलं तो नाकात बोट घालायचं आणि मग मला गुळ द्यायचं. आजपासून गुळच खायचं नाही मी, तेव्हापासून गुळ खात नाही विठाला. सगळी सात्विक मंडळी आहे महाराज. जाऊ द्या कीर्तन, या गोष्टी ह्या गौण आहेत महाराज. पण चांगल्या माणसाची भेट जीवनामध्ये होणं, मला वाटतं त्याच्यापेक्षा मोठं भाग्य दुसरं कोणतं आहे. म्हणून ही सगळी सात्विक मंडळी आहेत महाराज. आमचे हरिपाठ पंचपदी मला वाटतं गोरक्षनाथ महाराजाकडे आहे ना. मला वाटतं ते बंडू गोळेगावकरांची चाल अगदी फिट बसवली बरं की त्यांनी. मी मस्त प्रयत्न केला पण मला नाही जमत विठाला. जाऊ दे आता काही वेळ होत चाललाय. म्हणून या ठिकाणी ही सेवा आपल्या सर्वांच्या वतीनं माझ्याकडे आली. अभंगाचा अर्थ मी सांगितला असाच आहे असा माझा वाद नाही. भगवती देवीच्या कृपेनं जसं मला या ठिकाणी तुमच्या समोर 2 शब्द बोलता आले तसं बोलण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. जगदंबेकडे एकच प्रार्थना करतो शेवटी, की आमच्या या भाविक भक्तांना उदंड आयुष्य द्या, आरोग्य चांगलं द्या, आणि असाच खेळीमेळी चांगल्या प्रकारचा परमार्थ सेवा आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत करून घ्या.
एवढीच प्रार्थना करायची आणि आपल्याला शिवेला विराम द्यायचा. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मला वाटतं माझी सांगण्याची सुद्धा गरज नाही तुम्हाला. या ठिकाणी महाराज ते ज्ञानानं आमच्यापेक्षा मोठे आहेत, तपश्चर्येनं मोठे आहेत, सगळ्याच बाबतीत मोठे आहेत महाराज. आणि हे मानलं पाहिजे. आणि तरी सुद्धा किती विनय त्यांच्याकडे आहे. माझं तर काय असेल, मला सांगता येते माझा स्वभाव. मला अशी सात्विक माणसं इतकी आवडतात की ती शब्दात मला सांगता येत नाही. इतकी आवडतात, अशी पोटात घालून घ्यावीशी वाटतं. असं महाराजांचं ऋषितुल्य जीवन आहे महाराज, ऋषितुल्य. म्हणून हात जोडून सर्वांना प्रार्थना करतो, सर्वांच्या हृदयस्थ परमात्म्याला विनम्र भावानं वंदन करतो की महाराज आपल्याला प्राप्त होणं हे आपलं सर्वांचं भाग्य आहे महाराज. आणि म्हणून आता जास्त बोलत नाही. झालेली सेवा भगवतीच्या चरणी समर्पित करून, तुम्हा माता पित्यांच्या चरणी समर्पित करून सेवेला याच ठिकाणी विराम. विठ्ठल.